कितीदा सांगितलंय की आता सारखं सारखं मला भेटायला नका येत जाऊ. कळत नाही का तुम्हाला मॅडम काय दुसऱ्यांच्या कामात टांग घालायची? ए मूर्ख माणसा, जरा तरी अक्कल वापरायचीस ना. ज्या गोष्टीसाठी तुला अपॉइंट केलं होतं ते सोडून बाकी सगळे धंदे करत बसलाय नुसता. सईला गायब करायचं एवढंच काम दिलं होतं ना तुला, तेही जमलं नाही तुला. मी काय केलंस? आमच्या घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले. हिम्मत कशी झाली तुझी? काय बोलतायत मॅडम तुम्ही म्हणजे आव आणता का ते इंटेलिजंट मास्टर माइंड असण्याचा? सीसीटीव्ही कॅमेरे मॅडम कधीचे लावलं ते तुमच्या घरात? तुम्हाला आत्ता कळलं? सगळं इम्प्रेशन डाऊन करून टाकलं. का लावलेस कॅमेरे ते सांग. काय होणार आहे त्याने? काय बोलताय मॅडम तुम्ही? तुमचा तो देवांश आणि ती नाटक मंडळी उरलेली ते काय करतायत सईला शोधण्यासाठी मला कळायला नको का? काही कळायची गरज नाहीये तुला. का? त्या सईला घेऊन तोंड काळं करायचं एवढंच काम होतं तुझं. बाकी काही कळायची गरज नाहीये तुला. जे काम सांगितलं ना ते करायचं होतं. आणि काय रे, कॅमेरे घेतलेस ते घेतलेस, जहागीरदारांच्या नावावर घेतलेस. मूर्ख बावळट. हे जर का देवांशला कळलं ना तर काय होईल याची कल्पना आहे का तुला? तू फसशीलच, तुझ्या बरोबर मलाही प्रॉब्लेम मध्ये आणशील. हा मॅडम, आता कुठे जाऊन खरं कारण तुमच्या तोंडावर आलंय. हा काय ना मॅडम, हे बघा, मी जर पकडला गेलो ना पोलीस मला जेलमध्ये टाकतील आणि पोलीस तुम्हाला हातही लावू नाही शकत ना. बाय द मॅडम, खरं खरं सांगा, तुम्हाला भीती वाटते ना की देवांसमोर तुमचा खरा चेहरा उघडकीस येईल? भीती वाटते ना? भीती वाटते ना? ओके नाही? त्याच्याशी ना तुझा काहीही संबंध नाही. त्या सईला घेऊन गायब व्हायचं शेवटचे 2 दिवस देते. तिला घेऊन इथून दूर निघून जायचं. कळलं? नाही जाणार. कळलं? ए, ओरडू नका मॅडम, ओरडू नका. मला ऑर्डर द्यायला मी तुमचा नोकर नाही. कळलं ना? आणि बरं चला, आता विषय निघालाच आहे ना, स्पष्टपणे सांगू नसतो. इथून पुढे मॅडम मी तुमचं काही एक ऐकणार नाही. आणि दुसरी गोष्ट, मी सईशी लग्न करणार आहे आणि सईला घेऊन इथेच राहणार. अहो कळू दे ना जगाला, कळू दे. त्या देवांशलाही कळू दे. स्पेशली त्याने मला माझ्या सईपासून एवढे दिवस लांब ठेवलंय. कळू दे त्याला, कळू दे. त्याची सई जेव्हा माझी मिसेस सई विक्रम बनून येईल ना, तेव्हा चेहरा पाहण्यासारखा असेल त्याचा. मला तीच मजा पाहायची आहे, तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. तेव्हाच शांती मिळेल. एक गोष्ट मॅडम मी रिपीट करून सांग, मी इथेच राहणार आहे. कळलं? येता स्टुपिड, इडियट, मूर्ख. हा ना, डायरेक्ट पंगा घेतोय देवांशी. हा असा वागणार आहे हे जर का मला आधीच माहिती असतं ना, तर त्या सईला मीच संपवलं असतं. याच्यावर काम सोपवायची गरजच नव्हती मला.
पण नाही, आता हा जर का असे प्रॉब्लेम क्रिएट करणार असेल तर मलाच काहीतरी करावं लागेल. हा आणि ती सई, या दोघांनाही संपवावं लागेल मला. चला मग आता हेही काम करूया. ओके ओके, आता यापुढे अशी मिस्टेक माझ्याकडून कधीच नाही होणार. सॉरी, खरंच सॉरी. मी यापुढे ना गुड गर्ल सारखी वागेल. आता तरी ऐकशील माझं? जाऊ देऊया ना हा देवांश आणि सईचा विषय. आता फक्त तू आणि मी, बस. तुला माहिती आहे ओंकार, गेल्या काही दिवसात ना आपल्यामध्ये खूप डिस्टन्स वाढलाय आणि मला नाही आवडत तुझ्यापासून असं लांब राहायला. तू लांब बसलास ना की मी सॅड होते रे, आणि मला असं सॅड नाही राहायचं. मला तुझ्या सोबत हॅप्पी राहायचं. तुलाही हेच हवंय ना? सई उठ, सई उठ लवकर, सई उठ. काय झालं? ते तू मला सांगायचंय सई, काय झालंय त्या स्क्रीनवर? सई काय दिसतंय तुला? इकडे इकडे. काय सई आहे हे? काय सई, काय दिसतंय तुला ह्या स्क्रीनवर? कसं काय झालंय सई? मला नाही माहित. खोटं नको बोलस.
तुला सांगितलं होतं ना सई, देवांशला विसरून जा, तू माझी येस, बजावलं होतं ना तुला, तरी का अशी वागतेस तू? अगं असं काय त्या देवांशमध्ये सई, असं काय त्या देवांशमध्ये जी सारखी सारखी प्रयत्न करत असते त्याच्याकडे जाण्याचा? काय हे सई, काय आहे हे? तुला काय वाटलं सई? हा कॅमेरा फेल करून तू देवांशकडे निघून जाशील देवांशकडे? पण विक्रम, मी खरं सांगते, मी काहीच नाही केलंय. तूच केलंस तू सई. मूर्ख समजतेस का मला? त्या देवांशला या कॅमेराबद्दल तुझ्याचमुळे कळलं असणार. त्या जहागीरदारांच्या घरातलं सीसीटीव्हीचं फुटेज तुझ्याचमुळे दिसेनासं झालेलं असणार. हो की नाही? बरोबर बोलतोय ना सई मी? बोल. विक्रम, मी खरं सांगते, मला नाही माहिती सगळं कसं काय झालं. मी काहीच केलं नाहीये, प्लीज विश्वास ठेव, मी खरं सांगते. ऐकताय ना? मला माहिती आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आय एम रिअली व्हेरी सॉरी. खूप आठवण येते तुमची सई. मिसिंग यू सो मच. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे सगळं समजायला मला इतका वेळ लागला. मी तर इमॅजिन पण नाही करू शकत की तिकडे तुम्हाला किती त्रास होत असेल, किती भीती वाटत असेल. पण ना, आता घाबरायची अजिबात गरज नाहीये, कारण लवकरात लवकर मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सई. नाही सई माझी आहे. तू माझ्या सईपर्यंत कधीच पोहोचू नाही शकणार. मला माहिती आहे कोणीतरी आपल्यामध्ये खूप अडथळे निर्माण करायचा प्रयत्न करतोय. आपल्याला एकमेकांपासून लांब ठेवायसाठी खूप प्रयत्न करतोय. पण मला माझ्या आपल्या प्रेमावर खूप विश्वास आहे. मला माहिती आहे कितीही प्रॉब्लेम झाले ना तरी त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला दूर करून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आय प्रॉमिस यू, मी लवकरच तुमच्याजवळ येणार आहे सई. आय लव्ह यू. I love you so much. नाही, सई फक्त माझी आहे. माझ्या सईला हिरावून नेशील तू माझ्यापासून? तू माझ्या सईपर्यंत कधीच पोहोचू नाही शकणार. सई, तू कशासाठी हसतेस? कशासाठी खुश होतेस तू? हा जे काही बोलतोय ना त्यातलं काहीच होणार नाहीये सई, कळलं ना? देवांश तुला माझ्यापासून कधीच हिरावून नेऊ शकणार नाही. अरे असा कसा नेईल तो? हा सई, देवांश इथे येण्याच्या आधीच तू माझी बायको झालेली असशील सई. बास झालं आता. बास झालं. बास झालंय आता. बास. आता एक आठवड्यानंतर नाही तर उद्याच्या उद्याच आपलं लग्न होणार. उद्याच्या उद्या. कळलं ना सई? उद्याच्या उद्या. देवा, हा तर उद्याच लग्न करायचं म्हणतोय.
एवढ्या कमी वेळात देवांश मला कसे शोधून काढतील? खूप शहाणा समजतो ना देवांश स्वतःला, खूप शहाणा समजतो. पण त्याला माहित नाहीये सई की त्याने काही करायच्या आधीच आपलं लग्न झालेलं असेल. मग बघूया कोण हुशार येते. तू माझी झालीयस हे जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा त्याचं तोंड बघण्यासारखं असेल सई. खूप मजा येईल त्याचं तोंड बघायला. फक्त एक दिवस सई, फक्त एक दिवस. उद्या तू माझी झालेली असेल. सई, अगं स्माइल कर सई. उद्या लग्न आहे ना आपलं, खूप तयारी करायची आहे हो ना. मी येतो हा तयारी करून. देवा, आता काय करू मी? या विक्रमने काही घोळ घालण्याच्या आधीच देवांश माझ्यापर्यंत पोहोचायला हवे. पण आता कसं सांगू मी त्यांना? आय होप मी जे आता बोललोय ते सईनपर्यंत पोहोचलं असेल. पण जर हे विक्रमने पण ऐकलं असेल तर तो लवकरच काहीतरी स्ट्रॉंग ऍक्शन घेईल या सगळ्यावर. आणि त्याने काहीतरी करायच्या आधी मी त्याला थांबवायला हवं. दोन मिस कॉल कोणाचे आहेत? अननोन नंबर. हॅलो, पर्ल डिझाईन बुटीक मधून बोलतोय. हॅलो, हाय, मी देवांश जहागीरदार बोलतोय. या नंबरवरून मिस कॉल आले होते मला 2. कोण बोलतोय? काय? पण मी तुम्हाला कॉल केलाच नव्हता. आर यू शुअर? तुमची काही कपड्याची ऑर्डर होती का? नाही, कपड्यांची काहीच ऑर्डर नाही. मग मी तुम्हाला फोन कशाला करेन? चुकून लागला असेल, इग्नोर करा. एक मिनिट मला सांगा, तुम्ही सई नावाच्या कुठल्या लेडीला ओळखता का? आय मीन इतक्यात कधी भेट वगैरे झाली होती? सई नावाची ओळख? सई? जरा प्लीज नीट विचार करा. सई नाव होतं त्यांचं. सई, अगं ट्रायल केलीस का? अगं लवकर सई. हा, आठवलं. एका विचित्र माणसाच्या ब्राईडचं नाव होतं सई. अरे काय रूड माणूस होता तो. आपण पैसे चांगले देत होता म्हणून ऑर्डर घेतली. एका आठवड्यानंतर डिलिव्हरी होती. पण आता थोड्या वेळापूर्वीच मला फोन केला आणि मला म्हणाला की उद्याच्या उद्या ऑर्डर हवी आहे मला. अरे मी काय आता जादूगर आहे का उद्याच्या उद्या ऑर्डर डिझाईन करून द्यायला? त्याला म्हटलं की थोडा वेळ तरी द्या. पण नाही, अख्खीची अख्खी ऑर्डरच कॅन्सल करून टाकली. मला एक कळत नाहीये, ती बाई या मूर्ख माणसाची लग्न करायला रेडी का झाली? माझा तर ना अख्खा दिवस वाया गेलाय. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. ओके. म्हणजे माझं बोलणं ऐकल्यानंतर विक्रमने उद्याच लग्न करायचं ठरवलं असणार आहे. ठीक आहे बेटा विक्रम, तू कितीही काही ठरवलंस ना तरी माझ्या सईंना माझ्यापासून लांब नाही करू शकणार. तू माझ्या सईंना माझ्यापासून लांब करायचा कितीही प्रयत्न केला ना तर ते पॉसिबल होणार नाही. कारण सईंची आणि माझी 7 जन्मासाठी लग्नाची गाठ बांधल्या गेली आणि ती तू कधीच तोडू शकणार नाही. देवण साहेब, मी आलो. तुम्ही कामाचं बघून घ्या.
थँक गॉड तू भेटलास यार. अहो साहेब, गणूच्या वस्तीमध्ये आल्यावर गणू भेटणार नाही असं होईल का? बरं तुम्ही सांगा, तुम्ही इकडे कशासाठी आलात? त्या दिवशी नाही का तू घरी आला होतास, हो. तुला त्या बाईंनी पाठवलं होतं माझ्या घराचा पत्ता देऊन वर्गणीसाठी. हां. त्या बाई कुठे राहतात? त्या वहिनी त्या तिकडे राहतात. अहो साहेब, त्या वहिनी खूप छान आहे तो, पण त्याचे ते मिस्टर आहे ना, एक नंबरचा खडूस माणूस. अहो मास्तर असा करतो ना जसं काय राजा महाराजा लागून गेलाय. नवीनच आले तिथे राहायला. साहेब, हो साहेब, अहो कुठं हरवल्यात? मी ओळखता काय त्या वहिनीनं? बायको आहे माझी. सई, काय सांगताय? आणि ते दुसरे साहेब? आता ऍक्च्युली काही 8 दिवसांआधी सई घरातून अचानक गायब झाल्या. त्यानंतर आम्ही खूप पॅनिक झालो. बराच काय त्यांना शोधत होतो, काहीच कळत नव्हतं. आई शपथ साहेब, अहो त्याच्याकडे बघून असं वाटतच होतं की काहीतरी गडबड आहे. त्याच्यावर मला डाऊटच होता. अहो अख्ख्या वस्तीच्या नाकाखाली त्यांनी वहिनीला कोंडून ठेवले. आम्हाला जर अगोदर माहीत असतं ना साहेब, अहो त्याला ठेचून त्याची चटणी केली असती. पण मी काय म्हणतो साहेब, अजून वेळ गेलेली नाही. मला फक्त 5 मिनिटं द्या. आत्ता जातो, सगळे पोरं जमा करतो आणि आपण जाऊन त्याच्याकडून ते वहिनीला घेऊन येऊया. वाईक शांत हो. असं नाही करू शकत आपण. तो विक्रम आहे ना, तो येडा माणूस आहे. सायको येतो आणि आता सई त्याच्याजवळ आहे. हां, आपण आपल्या बाजूने काही करायला गेलो आणि जर त्याने सईंना हर्ट केलं तर मला कुठलीच रिस्क घ्यायची नाही आहे या बाबतीत. प्लीज. मग आता आपण नेमकं काय करायचं साहेब? माझ्याकडे एक प्लॅन आहे. ऐक, ओके. ठीक आहे साहेब, आलं लक्षात. पण त्याआधी तुला आणखी एक माझं छोटं काम करायचं आहे. ही डबी लवकरात लवकर जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा ही डबी तुला सईंपर्यंत पोहोचवायची आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोहोचेल. ओके? काळजी करू नका साहेब. अहो वहिनी आमच्या वस्तीत आहेत. अहो देवीचा आशीर्वाद आहे आपल्या पाठीशी. त्यांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. त्या विक्रमला तर ना असा धाडा शिकूया ना आपण सगळे मिळून. थँक्यू यार गणू, थँक्यू सो मच. मी सिरियसली सांगतोय, तुझे उपकार ना आयुष्यात कधीच विसरणार नाही. थँक्यू सो मच.